देशभरात पेपर फुटीनंतर होत असलेल्या नीट UG 2026च्या परीक्षेसाठी आज देशभरात NTA ने मोठी तयारी केल्याचं दिसून आलं। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागला होता। अत्यंत काटेकोरपणे नियमांचा पालन करण्यात येत होते। NTAच्या याच नियमांचा फटका मध्य प्रदेशातील एका विद्यार्थिनीला बसला असून केवळ 2 मिनिटे उशीर झाल्याने एका विद्यार्थिनीला पेपर देता आला नाही। यावेळी हतबल झालेल्या वडिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। मित्रांनो, प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता वाटणे अगदी स्वाभाविक आहे। वाढती महागाई, तंत्रज्ञानातील वेगळे बदल आणि करिअरच्या वाढत्या स्पर्धांमुळे ही चिंता अधिक वाढते। अशीच भीती आणि चिंता या तरुणीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होती। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी अवघे 2 मिनिटं परीक्षेला उशिरा पोहोचली आणि परीक्षा केंद्राचं गेट बंद करण्यात आलं। यावेळी तिनं प्रचंड गयावया विनंती करूनही तिला आतमध्ये सोडलं गेलं नाही। वडिलांनीही पोलिसांच्या अक्षरशः पाया पडले तरीही मुलीला आत सोडलं नाही। यावेळी वडिलांनी गेटवर आपलं डोकं आपटून घेतल्याचं दिसत आहे। ते अक्षरशः रडत आहेत, हात जोडून विनंती करत आहेत, मात्र तरीही विद्यार्थिनीला आतमध्ये सोडलं नाही। परीक्षार्थी उमेदवारांची घालमेल पाहून इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनीही देखील संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत घ्यावे म्हणून प्रशासनाकडे विनंती केली, मात्र NTA अधिकाऱ्यांच्या नियमांच्या पुढे ते जात नव्हते असे म्हणत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला। त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते। नोडल अधिकारी मध्ये हस्तक्षेप करून सण कसे तरी त्या पालकांना आणि विद्यार्थिनीला मध्ये घेण्यात आले, पण बायोमेट्रिक सत्यापन तिचं झालं नाही, त्यामुळे तिचा प्रवेश नाकारण्यात आला आणि शेवटी मुलीच्या वडिलांनी हंबरडा फोडला। वडिलांसोबत मुलीनेही कशा प्रकारे आपलं दुःख व्यक्त केलं आहे ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे। मित्रांनो, पुढे व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते दाखवण्यात आलं नाही। देशभरातील 22.79 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट UG 2026ची पुनर्परीक्षा दिली। यासाठी देशभरातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5440 केंद्रे उभारण्यात आली होती। ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजून 15